तुम्ही त्या आरोपीला तुम्ही पकडत नाही आहे, म्हणजे तुम्ही त्याला म्हणजे तुम्ही त्याला शिक्षा देत नाही आहे, तुम्ही टाळाटाळ करताय. म्हणजे आमचा समाज म्हणजे तुम्हाला कचरा वाटतो का, मुंगी वाटते का, तुम्ही पायाखाली धरताय ते आमच्या समाजाला, आम्हाला किंमत नाही का? हेच घटना तुमच्या समाजातल्या कुणाच्या म्हणजे कोणत्या लेडीजला किंवा तुमच्या बहिणीला, तुमच्या आईवर हा अत्याचार झाला असता तर तुम्ही शांत बसले असते का? तुम्ही ठामपणे झोपले असते का घरात? तुम्ही शांत झोपून राहताय, खाताय पेताय, म्हणजे तुम्हाला आमची किंमतच नाही ना. तुम्हाला आमच्या म्हणजे समाजाची तुम्हाला काहीच वाटत नाही का? तर आम्हाला एवढंच बोलायचं आहे की आमच्या समाजासाठी तुम्ही जर भाग घेतला तर बरं आहे, नाहीतर आम्ही स्वतः सगळे पेट्रोल ओतून स्वतः आम्ही सगळे म्हणजे जीव गमावणार आहे. हे तुम्ही म्हणजे आम्हाला न्याय दिलाच पाहिजे आमच्या समाज लोकांना. आमच्या बहिणींना अत्याचार झाला आहे, लाडकी बहीण तुम्ही कशासाठी काढले? हे लाडक्या बहिणींना असा अत्याचार होण्यासाठी? म्हणजे निराधार आरोप्यांना तुम्ही असं सांगितलं का की लाडक्या बहिणींवरनी अत्याचार करा? हे सांगितलं असेल तर तसंही सांगा, कारण आमचा समाज पूर्ण काय करायचं आमचे समाज करत्याल. तुम्ही जर हा निर्णय घेतला तर ठीक आहे, नाही तर आमचा समाज त्यांच्या विचाराने काय करायचं ती करेल. मला एकच विनंती आहे माझी की माझ्या बहिणीला ज्या लोकांनी ज्यानं मारले त्याला कडीची कडी सजा दिली पाहिजे, फाशीची शिक्षा दिली पाहिजे. जर नाही ना हा विचार डोक्यात घेतला, माझी सगळी कुटुंब आम्ही सगळी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन स्वतः पेट्रोल ओढतून आम्ही स्वतः आमचा जीव गमावणार आहे. माझ्या बहिणीला न्याय दिलाच पाहिजे. फडणवीस भाऊ, तुम्हाला पण माझ्या बहिणीसारखी बहीण असेल तर तुम्ही पटकन माझ्या बहिणीसाठी तुम्ही ठामपणे पाठीमागे उभा राहावे ही माझी विनंती आहे. एवढंच माझं मागणं आहे तुम्हाला.